नालासोपाऱ्यामध्ये रोशनी अपार्टमेंट या इमारतीच्या 2 सज्जे कोसळण्याची दुर्घटना घडलेली आहे आणि आता सध्या वसई विरार महापालिकेचे महापौर अजू पाटील यांनी घटनास्थळाची भेट दिलेली आहे। सध्या माझ्यासोबत महापौर आहेत। सर, आपण पूर्ण इमारतीची पाहणी केलेली आहे, काय नेमकी ही दुर्घटना आहे, आपल्याकडे काय माहिती आहे? सोसायटीने रोशनी सोसायटीने रिपेरिंगचं काम हाती घेतलेलं होतं आणि त्याच्यात काही छोटी मोठी कामं चालू असतात ना, त्यांची जी जाण्या येण्याचा पॅसेज आहे, गॅलरी आहे पहिल्या माळ्यावरची, म्हणजे पहिल्या माळ्याच्या वरती सेकंड, ती खाली पडलेली आहे। अन्य देखील गोष्टी थोड्याशा धोकादायक झालेल्या आहे। सर्वेअर येऊन सर्वे केलेला आहे, ऑडिटरने ऑडिट केलेलं आहे, त्याच्यामध्ये फायनल रिपोर्ट येतो आहे, परंतु हे अति धोकादायक इमारत दिसते। त्यामुळे नागरिकांना आम्ही आवाहन करून संपूर्ण खाली करून घेतलेली आहे। त्यांची राहण्या खाण्याची सोय आजची पालिकेने केलेली आहे। त्यांचं मौल्यवान ज्या गोष्टी असतील त्या कशा त्यांच्या घरातनं काढता येतील हा देखील प्रयत्न आहे। मी नागरिकांना एक विनंती करेन की अशा कुठच्याही धोकादायक इमारती असतील तर त्यांनी रिपेरिंग करून घेणं गरजेचं आहे आणि समजा सोसायटीला स्वतःच्या इमारतीचा विकास करायचा असेल तर निश्चित महापालिका त्यांना संपूर्ण सहकार्य करेल। क्लस्टर योजना असेल किंवा अन्य योजना यामध्ये देखील आम्ही सर्वे केलेले आहेत आणि अशा इमारती असतील तर त्यांना स्वतःचा विकास करायचा असेल, सेल्फ डेव्हलपमेंट करायची असेल तर महापालिका संपूर्ण त्यांना सहकार्य करेल। सर, सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही आहे, मात्र आजूबाजूच्या इमारती जर बघितल्या तर ह्या पूर्णपणे धोकादायक आहेत, कारण या इमारतीसुद्धा कधीही कोसळू शकतात अशी स्थिती आणि लोक रहिवासी राहतात। तर प्रशासन याकडे कशा पद्धतीनं पावलं उचलणार आहे पुढची दुर्घटना टाळण्यासाठी? बघा, स्ट्रक्चरल ऑडिटर आहे, त्यांना आम्ही सांगितलेलं आजूबाजूच्या इमारतीचा देखील सर्वे करून द्या, त्याची कॅपॅसिटी काय, धोकादायक आहेत नाही आहेत काय आहे ते संपूर्ण बघायला सांगितलेलं आहे। फायनल रिपोर्ट आता येणार आहे आणि आजूबाजूचा देखील सर्वे चालू आहे। अधिकाऱ्यांना तशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत, नागरिकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांना विश्वासात घेऊन आम्ही जे काही पुढील कारवाई करायची असेल ती योग्यरीती करू आणि त्यांना जे जे काही सहकार्य लागेल तो देण्याचा प्रयत्न महापालिका करू। निश्चितच आजची जी इमारत दुर्घटना झालेली आहे त्यामध्ये जरी जीवितहानी झालेली नसली तरीही आजूबाजूच्या अनेक इमारती आहेत त्या दुर्घटना होण्याच्या स्थितीमध्ये आहेत। मात्र महापालिका प्रशासनाकडून याची काळजी घेऊन या रहिवाशांचं या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट केलं जाईल आणि रहिवाशांनी सुद्धा आपल्या इमारतीची काय स्थिती आहे ही कळवावी। महापालिका त्यांना सर्व सहकार्य करेल असं आव्हानसुद्धा महापौराच्या वतीने करण्यात आलेलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।